गुड मॉर्निंग. यम्मी. नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी जस्ट आताच वॉकवरून आलेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आभाळ आलेला आहे आज आणि इकडे थोडं चालू आहे, खाली बांधकाम वगैरे चालू आहे त्या साईडला. असं मोकळं अथांग असं मोकळं दिसतंय, तुम्ही पाहू शकता आणि एकदम क्लिअर आहे वातावरण आणि थंड थंड आहे. सूर्य तर काही दिसतच नाही, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त असं वाटतं पाऊस येईल, पावसाचे चान्सेस आहेत येण्याचे. आणि सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे. 9 वाजलेत आणि आता गाऊला कराटेलाही सोडायचं आहे आम्हाला. आज गाऊच्या स्कूलमध्ये मीटिंगही आहे, तर मीटिंगलाही जायचं आहे आणि संध्याकाळी प्राजक्ताकडे हळदी कुंकूही आहे, तर तिकडे जायचं आहे. तर आता सकाळची कामं चालू होती ना आमची. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि मी इथे नारळ फोडून वाळायला घातलेत, कारण ना नारळ खराब होऊन जातात तसेच ठेवले घरात की. आणि इथे भेंडीच्या झाडाची भेंडी खूप मोठी झाली, तुम्ही पाहू शकता. आणि काही भेंड्या काढल्यात मी, तर ही जास्त मोठी झाली म्हणून मी ठेवली आहे तशीच. तर आता ही मी काढून घेईल कात्रीने. आणि वालाच्या शेंगांना आहे ना तर फुलंच आहेत, अजून बार लागला नाही नवीन, कारण थंडीच नाही पडली इकडे. तर आता पुन्हा थोडीशी थंडी पडते, त्यामुळे लागतील असं वाटतंय फुलं. इथे लागलेत, जास्त नाही लागले. मागच्या वेळेला जास्त होते, तर 2-3 भाज्या झाल्या माझ्या. नमस्कार मंडळी. तर आता वाजलेले आहेत 10 आणि माझे मिस्टर आणि गाऊ गेलेले आहेत कराटेला. तर म्हणजे माझे मिस्टर नाही कराटेला जात, गाऊला सोडायला गेलेत. तर त्यांना ब्रेकफास्टमध्ये एक भुर्जी केली, आंघोळ्या झाल्या, राघव झोपलाय. तर आवरले आमचं ऑलमोस्ट आता. आणि तुम्ही म्हणाल की सगळ्यांसाठी वेगळं करते का? नाही तर हो, म्हणजे भुर्जी मीही खाते, परंतु मला ना नुसती भुर्जी नाही आवडत खायला, त्याच्यासोबत काहीतरी लागतं. एकतर ब्रेड लागतो वगैरे किंवा चपाती. मग मी असं करते की मी भुर्जी माझ्यासाठी बनवत आहे. माझ्यासाठी मी बॉइल्ड एग बनवले, जे की आपण प्लेन खाऊ शकतो आणि होल प्रोटीन आहे एग्स म्हणजे. तर करायलाही सेपरेट टायमिंग द्यावा लागत नाही. एका बाजूला आपण भुर्जी वगैरे बनवत बसले की एग्स वगैरे बॉईल होतात आणि खूप म्हणजे 10-15 मिनटात आपल्याला जास्त वेळही द्यावा लागत नाही. सो त्यामुळे मी आता असं करते की बॉइल्ड एग घेते. आणि बॉइल्ड एग घ्यायचं कारण असं की भुर्जीमध्ये आपण भरपूर सारे इन्ग्रेडियंट टाकतो, ऑइल वगैरे. आणि असं असतं की आपण डाएटवर आहेत, आपली घरातली माणसं डाएटवर नाही आहेत, त्यांना का आपण तसं खायला द्यायचं? आणि ती खाणारही नाहीत तसं माहिती आपल्याला. सो मग मी असं करते की त्यांच्यासाठी वेगळं बनवते, माझ्यासाठी असं इझी बनवते की जेणेकरून ते जास्त हेल्दी असेल. आणि ऑप्शन नसेल, खूप घाईमध्ये असेल, तर मग मी तेच खाऊन देते. परंतु जर वेळ असेल आणि एग बॉईल करायला जास्तही वेळ लागत नाही, सो त्यामुळे तर आता मी मस्त एग्स एन्जॉय करते. आणि मला कालचा ब्लॉग एडिट करायचा आहे, तर तोही करून घेते. आणि आज मी जवळजवळ 9 किलोमीटर वॉक करून आली आहे. जॉगिंगही करते आता मी आणि वॉकिंगही करते. तर चला आता मी नाश्ता करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि असं नाही आहे की माझे पाय वगैरे दुखत नाही, तर सुरुवातीला माझे पाय खूप दुखायचे. मी वॉक स्टार्ट केला, मी 2-3 महिने जेव्हा माझं चॅलेंज घेतलं तेव्हा मी माझं एक रुटीन बसवायचा ट्राय करत होते. तर तेव्हा माझे पाय वगैरे दुखायचे, त्यामुळे मी ब्लॉगिंग जरा कमी केलं. परंतु आता हळूहळू मला ना सवय झाली आहे. आता मी वॉक वगैरे केला, जॉगिंग वगैरे केलं तरी माझे पाय वगैरे दुखत नाहीत, त्यामुळे मी आरामात व्लॉग्स वगैरे बनवू शकते. तर मी आता हळूहळू स्टार्ट करते की मी पहिल्या रुटीनला येईन, पण त्या रुटीनमध्ये मी माझ्या काही सवयी आहेत तर त्या ॲड करते. सो जेणेकरून मला पुढे इझी जाईल. मी आधी एक्सरसाइज करत होते, असं नाही की नाही, परंतु एक्सरसाइज ही फक्त म्हणजे थोडीशी नाही जमत, थोडी जास्तही लागते. कधी केली कधी नाही असं होतं. थोडी जास्त म्हणजे वॉक वेगळा, एक्सरसाइज वेगळी असं रुटीन असेल ना, तर मग तुमचं म्हणजे शेड्यूल बसून जातं आणि तुम्हाला वेट लॉसलाही हेल्प होते. परंतु मी आता वेट लॉसपेक्षाही आता मी मेंटेनन्सवरती जास्त भर देणार आहे, कारण मला आता हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करून ठेवायची. आपण असं होतं की वजन कमी करतो आणि पुन्हा 2-3 महिन्यामध्ये ते परत गेन करतो, तर मला तसं नको आहे. त्यामुळे मग मी आता एक हेल्दी लाईफस्टाईल
मेंटेन करण्याचा ट्राय करते. त्यामुळेच व्हिडिओ वगैरेही स्टार्ट केलेत, कारण मला व्हिडिओ वगैरे बनवल्याशिवाय जमत नाही असं मला आतून वाटतं. त्यामुळे मग मी असं करते की मला जेव्हाही वेळ भेटेल, जेव्हाही माझी इच्छा होते तेव्हा मी व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करते. पल्ली. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता निघालेलो आहोत गावच्या स्कूलमध्ये आणि गावच्या आज पॅरेंट टीचर मीटिंग आहे. तर काय काय कंप्लेंट सांगायचे, सकाळपासून उठल्यापासून गावने विचारायला सुरुवात केली, मम्मा तू काय सांगणार आहे टीचरला. तर काय नाही सांगणार आहे, गाव खूप स्मार्ट गर्ल आहे. गाव आय नो, गाव स्मार्ट आहे ना. तर आता जस्ट ती कराटेवरून आली आहे आणि आम्ही आता लगेच निघालो. एक 15-20 मिनिटांनी मीटिंग आहे, जायला एक 15-20 मिनिटं लागतील आणि थोडंसं ऊन आहे बाहेर तर छान वाटतंय. त्याचा हात धर उतरताना. हा, व्हेरी गुड. चला बसा. थांब थांब. The bus goes round and round, round and round. आणि राघव कारमध्ये कधी कधी खूप त्रास देतो, त्यामुळे आम्ही सॉन्ग वगैरे लावून देतो गाडीमध्ये, सो जेणेकरून तो शांत आणि खुश असतो, खूप हॅपी असतो त्याचे सॉंग्स लागले की. तर आम्ही त्याच्यासोबत एन्जॉय करत असतो. आणि इथे गावची पॅरेंट टीचर मीटिंग आवडली. त्यानंतर भूक लागली तर इथे स्कूलमध्ये स्टॉल्स वगैरे आहेत, फूड स्टॉल. तर मग तिथे घेऊन गेले गाऊला. आणि तिला माहिती झालं आहे, जेव्हाही स्कूलमध्ये येतो पॅरेंट टीचर मीटिंग असते तेव्हा स्टॉलवरती जातोच. तर इथे त्यांचा ग्रीनफील्ड एरिया आहे मुलांना खेळण्यासाठी. आणि राघव आणि गाऊ इथे बराच वेळ खेळत होते आणि राघवला तर इथे मोकळा मैदानच भेटलं होतं, तुम्ही पाहू शकता. त्याची लगेचच इकडे तिकडे पडण्याची तयारी चालू झाली. आणि मुलांना ॲक्च्युली बाहेर नेलं पाहिजे, सो मी ट्राय करते पार्कमध्ये वगैरे नेण्याचा, बिल्डिंगच्या खाली नेण्याचा, जेणेकरून मुलं ॲक्टिव्ह राहतील आणि दमली की झोपतील देखील, आपल्यालाही थोडासा आराम भेटतो. आणि राघवचं रुटीन आता बसून गेलेलं आहे. त्याला दुपारी एकदा झोप लागते, कधी कधी झोपतही नाही आणि रात्रीचा मात्र मग त्या दिवशी लवकर झोपतो. तर इथे अशा प्रकारे फूड होतं लहान मुलांसाठी. ॲक्च्युली हे हेल्दी नाही आहे, अजिबात हेल्दी नाही, परंतु गाऊला आता सवय झाली आहे की इकडे आलं की काही ना काही खाल्ल्याशिवाय ती जात नाही. सो मी ट्राय करते की मी कमीत कमी पदार्थ घेईन. सो मी इथे फक्त चिकन रोल घेतला होता आणि मशरूम रोल घेतला होता. तर मी तर खात नाही माहिती आहे, परंतु राघवने आणि माझ्या मिस्टरांनी एन्जॉय केला. आणि असं नाही की फारच बाहेरचं खायचं नाही, तुम्ही खाऊ शकता, परंतु मला ना आजकाल क्रेविंगच होत नाही बाहेरचं खाण्याची. सो त्यामुळे मग मी अवॉइड करते, कारण उगाच जर आपल्या मनातनं इच्छा नसेल तर कशाला उगाच खायचं. त्यामुळे मग मी असं ठरवते की जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही हाय प्रोटीन जेव्हा फूडमध्ये इन्क्लूड करता तेव्हा तुम्हाला क्रेविंग कमी होत जाते तुमची भुकेची. तुम्हाला असं वाटतं की मला आता गरज नाही आहे, भूक लागलेलीच नाही तर उगाच कशाला खायचं. त्यामुळे मग मी अवॉइड करते. परंतु मी ॲक्च्युली राघवलाही नाही देत, पण गाऊ खात असेल, माझे मिस्टर कोणी खात असेल तर तोही मागतो, सो त्यालाही द्यावंच लागतं त्यामुळे. परंतु त्याला असं एवढं आवडत नाही. यम्मी राघव, यम्मी नाहीच. पडल पडल, खाली बस, खाली बस घेऊन. काय खा खा. चहा प्यायला. आणि मी स्कूलमध्ये ना आज खूप लेटचा स्लॉट घेतला होता. याचं कारण की गाऊचा जो कराटे क्लास आहे तोही त्याच दिवशी असतो आणि संडेला मी तिला पाठवत नाही, म्हणजे पाठवते कधी मिस झालेले क्लासेस असेल तर ती संडेला करू शकते. परंतु मग काय होतं की ती वैतागते, तिला संडे फ्री हवा असतो. त्यामुळे मग ती म्हणते की मला संडेला कुठेच जायचं नाही आहे. सो त्यामुळे सॅटर्डेला तिला घेऊन गेले आणि त्यात पॅरेंट टीचर मीटिंग होती, तर तो स्लॉट मी जरा उशिरा घेतला. आणि इथे गाऊ मस्त मस्ती करत होते, तिला तिचे फ्रेंड्स भेटत होते आणि राघवही तिच्या मागे मागे पळत होता. आणि राघव आता बोलायला लागला आहे, छोटे छोटे शब्द तो छान बोलतो, त्याला कळतं खाली पडलं आहे की बोलणार पडलं आहे, लागलं आहे, असे शब्द तो बोलायला लागला आहे आता. आणि खरंच खूप क्यूट वाटतं लहान मुलं जेव्हा बोलतात ना,
आणि आम्ही अजून खूप एक्सायटेड आहे तो बोलण्यासाठी, परंतु एकदा बोलायला लागले की थांबणार नाही, आम्हालाही माहिती आहे. परंतु जेव्हा लहान मुलं सुरुवात करतात बोलायला, ती एक्साइटमेंट वेगळी असते, त्यांच्यासाठीही वेगळी असते आणि आपल्यासाठीही वेगळी असते. तर यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला आणि इथे पाण्याचं कारंजे होतं, तर ते पाहून राघवला खूप आनंद झाला होता. चल चल राघव, पाणी येतंय पापा, चला. आणि यानंतर आम्हाला उशीर झाला होता, तरी घरी येऊन स्वयंपाक वगैरे बनवला मी. तर स्वयंपाकामध्ये भात होता, भातासोबतच पिठलं बनवलं होतं मी, गाठीचं पिठलं, आणि सोबत चपाती होती. तर एकदम सिंपल साधं जेवण होतं. आणि मोस्टली मी आणि माझे मिस्टर आम्ही बाहेर जेवायचं टाळतो. कितीही उशीर झाला असला घरी येऊन डाळ भात वगैरे खाल्ला जातो, परंतु बाहेरचं जेवण आम्ही टाळतो. कधीतरी जातो जेव्हा आम्हाला असं वाटतं की नाही आज बाहेर खाण्याची इच्छा आहे, तर ती इच्छा जेव्हा आम्हाला होते तेव्हाच जातो. त्यामुळे मग असं अनहेल्दी जास्त प्रमाणात खाल्लं नाही जात. त्याला एक माप आहे. तुम्ही महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदाच बाहेर जाता असं होतं. तर आम्ही जस्ट आता माझ्या बड्डेला एकदा गेलो होतो आणि बड्डेनंतर एकदा गेलो असेल. तर असं महिन्यातनं एकदाच होतं. आणि मला पिठलं आवडतं आणि आम्हाला सगळ्यांना साधं जेवण आवडतं. गावची काही जास्त अपेक्षा नसते आमच्याकडनं की मला हेच दे, मला तेच दे. तिला फक्त जास्त चपाती आवडते, परंतु तिच्याकडे ऑप्शन नसतो भाकरीसाठी. संध्याकाळी माझ्याकडे चपाती अवेलेबल नसेल तर मी चपाती वेगळी बनवत नाही. माझ्या मिस्टरांना भाकरी लागते, सो मी गौसाठीही भाकरीच बनवते. अशा वेळी ती खाते, असं नाही की नाही खाणार मम्मा. तिला म्हणजे ठीक आहे मम आज बनवली आहे, खूप दिवसांनी भाकरी आहे तर मी खाईन, असं तिचं असतं. आणि पिठलं खूप हेल्दी आहे. गावी तर म्हणजे सर्रास सगळ्यांच्या घरी बनतं. माझ्याकडेही बनायचं म्हणजे माझ्या मम्मीकडे बनतं, सासरी बनतं, कारण त्याच्यामध्ये हाय प्रोटीन असतात. प्रोटीनचे कंटेंट खूप जास्त असतात. व्हेजिटेरियनसाठी तर खूप छान आहे. तर मी आज बनवलं होतं कांद्याच्या पाथीचं पिठलं. कांद्याची पात माझ्या मिस्टरांनी आणून ठेवली होती, तर मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होते बनवेन, परंतु म्हटलं चला आजच बनवावं. घाईघाई आहे, पटपट होऊनही जाईल आणि कांद्याची पातही संपून जाईल. आणि मला इच्छाही झाली होती खूप दिवसापासून पिठलं खाण्याची. माझ्या मिस्टरांना जास्त आवडत नाही, सो त्यामुळे मग मी जास्त बनवत नाही. आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिठलं बनतात. तर आमच्याकडे गाठीचं पिठलं बनतं आणि गाठीचं पिठलंमध्ये ज्या गाठी बनतात ना, तर त्याही शिजवून निघतात. असं नाही की त्या शिजून निघत नाही, कच्च्या राहतात. तर जरा वेळ बारीक गॅसवरती झाकून ठेवलं की त्याही चांगल्या शिजतात. काही जर अशा वेगळ्या प्रकारचं करतात, तर पाण्यामध्ये आधी ते पीठ आहे तर ते मिक्स करतात आणि मग त्यानंतर ओततात कढईमध्ये, फोडणीमध्ये. परंतु आम्हाला जसं आवडत नाही, त्यामुळे मग मी अशा प्रकारेच बनवते. सुरुवातीला मीही तसंच बनवायचे जेव्हा मला येत नव्हतं तेव्हा, परंतु मला जेव्हापासून हे माहिती झालं आहे आणि इझी वाटायला लागले तेव्हापासून मी हेच ट्राय करते, दुसरं कोणतंही ट्राय करत नाही. आणि यानंतर माझं पिठलं देखील रेडी होतं. तर मला ही कढई जी आहे तर ही खूप आवडते. मी ही इथनंच घेतलेली आहे गिफ्ट मार्केटवरून. परंतु ना जेव्हा आपल्याला छोट्या क्वांटिटीमध्ये म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये भाज्या वगैरे बनवायच्या असतील तर त्या पटकन होतात आणि पटकन तापते देखील ही कढई. असं नाही की फोडणी जळत नाही, जळते. त्यामुळे मग मी एकदम बारीक गॅसवरतीच फोडणी देते. परंतु मला ती आवडते. ॲक्च्युली लाईट वेट आहे कढई आणि इझिली आपण इकडून तिकडून म्हणजे सारख्या रोजच्या वापरामध्ये मला खूप छान वाटतं त्या कढईने. माझ्याकडे स्टीलच्या मोठ्या मोठ्या कढया आहेत, पॉट आहेत, परंतु तरीही मी हीच यूज करते. काय करायचं याचं, उघडायचं. आणि हे आहे माझं जेवण. एक भुर्जी होती सकाळची राहिलेली, थोडंसं पिठलं, थोडासा भात आणि अर्धी चपाती. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मला झोप लागली. राघवही झोपला होता, सो मी थोडासा आराम केला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो प्राजक्ताकडे, कारण प्राजक्ताकडे होतं हळदी कुंकू. नमस्कार मंडळी. तर आम्ही मस्त झोप काढली आत्ता आणि स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला माझ्या मिस्टरांचा, कारण आम्ही चाललो आहे हळदी कुंकवाला. तर म्हणजे मी चालली आहे, माझ्या मैत्रिणीकडं हळदी कुंकू आहे प्राजक्ताकडे. तर लेट झाला आहे, 7चा टायमिंग होता, 7:45 वाजायला आलेत. राघव उठला, राघवचं आवरत बसले आणि माझंही आवरत बसले. त्यात वेळ गेला, कधी वाजले कळालंच नाही. आणि आत्ता ट्रॅफिक नाही आहे एवढं, म्हणजे बऱ्यापैकी कमी झालं आहे. आज सॅटर्डे आहे तरी देखील ट्रॅफिक एवढं काही नाही, म्हणजे एक 5-10 मिनटामध्ये मी पोहोचेल लगेचच. तर तुम्हालाही घेऊन जाते मी प्राजक्ताकडे हळदी कुंकवाला. आत्ता ट्रॅफिक झालं नेमकं.
आणि मी जाण्याच्या आधी माझ्या सगळ्या फ्रेंड्स आलेल्या होत्या, वाट पाहत होत्या माझीच. आणि खरंच खूप छान वाटतं मला. हळदी कुंकूमध्ये मजा येते, गप्पाही मारायला भेटतात. आणि आता राघवही मोठा झाला आहे तर अजिबात त्रासही देत नाही तो. नाही ना घेते यांच्याकडे आहे हळदी कुंकू. नमस्कार, या जेवायला घ्या. हेल्प युअरसेल्फ. येस. आणि बिर्याणी, रायता आणि पापड असं जेवण होतं. सोबत मोतीचूर लाडू देखील होता, परंतु मी काही घेतला नाही. आणि यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, कॉमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.